नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे। आता आनंदाचा शिधा वाटप लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे हा आनंदाचा शिधा कधी वाटप सुरू होणार आहे आणि तो कशा स्वरूपात दिला जाणार आहे, त्यात काय काय बदल झाले आहेत किंवा काय काय बदल होणार आहेत याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो बघूयात की आनंदाच्या शिधा याविषयी काय महत्त्वाचे अपडेट आहेत। तर मग गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती। मात्र गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील शिधाविना कोरडीच साजरी झाली। आता आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा रास्त धान्य दुकानात पोहोचलाच नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले असून सर्वसामान्य नागरिकांना शिध्याचा आनंदच हिरावला गेला आहे। मग राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयात गरिबांना आनंदाचा शिधा अशी घोषणा केली होती। त्यानंतर कोणत्याही येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती। सोबतच BPL कार्ड धारकांना प्रति कार्ड 1 साडी आणि 2 पिशव्या देण्याचे नियोजन होते। काहींनी साडी पिशव्या देणे सुरू पण केले होते, तर काहींच्या रास्त धान्य दुकानावर साड्या पिशव्या येणे बाकी होते। त्यानंतर गोंधळ उडाला आणि काही जणांची दिवाळी पण शिध्याविनाच झाली। त्यापाठोपाठ गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील तशीच गेली। मग गरजू नागरिक रास्त धान्य दुकानात चौकशीचे हेलपाटे मारत आहे, परंतु आचारसंहितेमुळे शिधा पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे निवडणुकीच्या उत्सवात मतदार राजा शिध्यापासून वंचित राहत असल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे। तर मग पनवेलमध्ये 74,000 लाभार्थी होते। तर आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रास्त धान्य दुकानातून देणे बंद करण्यात आले। पनवेल तालुक्यातील 74,476 कार्ड धारकांना दर महिन्याला आनंदाचा शिधा मिळत होता। अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका धारकांना दिवाळी सणानिमित्त 1 किलो साखर, 1 लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, हरभरा डाळ, मैदा व पोहा अशा 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयात वितरित करण्यात येत होता। मग शिधा लाभार्थींना राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर गुढीपाडवा गोड होईल असे वाटले होते। त्यासाठी रास्त धान्य दुकानात लोकांनी फेऱ्या मारल्या, परंतु पदरी निराशाच पडली। आता हा आनंदाचा शिधा कधी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। मग लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळेच आनंदाचा शिधा वाटप करण्यास अडचणी येत आहे। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल असे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, आता थोडेच दिवस राहिले आहेत आणि निवडणुका संपल्या की लगेचच आनंदाचा शिधा हा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो, अशी ही आनंदाच्या शिध्याबाबत महत्त्वाची अपडेट होती। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।